ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन एकतावादी महायुतीचे प्रभाग क्रमांक 13 मधील अधिकृत उमेदवार श्री अनिल भोर यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून श्री अनिल भोर संपूर्ण ठाणे शहराला परिचित आहेत। धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला आहे। कायम सत्तेच्या राजकारणापासून दूर राहण्याचं त्यांनी आत्तापर्यंत पाळलं होतं, मात्र यंदा पक्षाच्या आग्रहाखातर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। पॅनलमध्ये त्यांच्यासह माजी महापौर श्री अशोक वैती, माजी नगरसेविका निर्मला कनसे आणि वर्षा शेलार या देखील त्यांच्याबरोबर पॅनल क्रमांक 13 मधून निवडणुकीला सामोरं जात आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे आणि यंदा देखील पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल असा विश्वास अनिल भोर यांनी व्यक्त केला। हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 13, ठाणे वर्तमानच्या प्रतिनिधीला माहिती आहे की या प्रभागामध्ये नामदार एकनाथ शिंदे साहेबांचं वास्तव्य आहे आणि आमच्या प्रभागामध्ये महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यामध्ये अशोकजी वैती जे माजी महापौर आहेत, निर्मलाताई कनसे यांची तिसरी टर्म आहे ही, त्याच्यानंतर वर्षा शेलार हे नवख्या उमेदवार आहेत, परंतु त्यांचे पती शाखाप्रमुख जुने कार्यकर्ते आहेत आणि मी उमेदवार नवीन असलो तरी कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून जुना आहे, त्यामुळे हा प्रभाग आमच्यासाठी नवीन नाही आहे। तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी जो कामाचा वसा घेतला आहे सगळ्या राज्यामध्ये, तर तो आम्ही आमच्या घरामध्ये वसा घेतलेला आहे। विकासाची सगळ्या पातळीवरची कामं आम्ही या पंचवार्षिकमध्ये करणार आहोत आणि तसं व्हिजन ठेवून चालणार आहोत।